हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 12 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप धमाकेदार होता. सगळ्यात आधी तर नुपूर आणि मल्हारला एकत्र पाणीपुरी खाताना पाहून मीना या दोघांना खूप नाही नाही ते बोलली. नुपूरला हे सहन झालं नाही आणि नुपूरने मीनाचा चांगलाच अपमान केला. तिला ठणकावून सांगितलं, मल्हार सरांविरुद्ध मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. मीनाला तिचा हा अपमान सहन झाला नाही आणि मग मीना ही घरी गेली. नुपूरची वाट पाहत बसली आणि नुपूर जेव्हा घरी परत आली तेव्हा मीनाने अख्खी चाळ गोळा केली आणि या चाळीसमोर सांगितलं की नुपूर नाटकी आहे. ती वेदांतला विसरली आहे. तिचं वेदांतवर प्रेम नाही आहे आणि आता तिने एक मालदार बकरा पकडलाय आणि त्याच्याबरोबर तोंड काळं करतीये. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसलाय. खरंच हा एपिसोड खूप धमाकेदार होता. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार नुपूरला ठणकावून सांगतो, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी पाणीपुरी चॅम्पियन आहे. मला आजपर्यंत कुणीच हरू शकलं नाही आहे. तर नुपूर म्हणते, सर तुम्ही स्वतःला पाणीपुरी चॅम्पियन म्हणून घेऊ शकत नाही, कारण आता मी तुमची ब्रँड न्यू मैत्रीण आहे आणि जोपर्यंत आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होत नाही तोपर्यंत तुम्ही चॅम्पियन नाही. मल्हार म्हणतो, तुम्ही मला चॅलेंज करताय का? तर नुपूर उत्तर देते, तुमची हिंमत असेल तर तुम्ही माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करू शकता. मल्हार चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आणि पाणीपुरीवाला सांगतो, चला दादा अजून एक प्लेट द्या. नुपूर सांगते, एकदम तिखट पाणीपुरी बनवा. आणि मल्हार आणि नुपूर या दोघांमध्ये पाणीपुरी कॉम्पिटिशन सुरू होते. एकानंतर एक मल्हार पाणीपुरी खात असतो. नुपूर सुद्धा त्याच्या नाकावर टिचून पाणीपुरीचा आस्वाद घेत असते. या दोघांमध्ये चांगलीच रंगतदार लढाई सुरू होते. दोघेही हरण्याचं नाव काही घेत नसतात आणि हे सगळं पाहून मीनाची मात्र चांगलीच जळत असते. तिचा खूप जळफळाट होत असतो. नुपूर आणि मल्हारला हे माहीत नसतं. त्यांची कॉम्पिटिशन सुरू असते. मल्हार एक पाणीपुरी खातो, नुपूर एक पाणीपुरी खाते. मल्हार सांगतो, माझ्या 4 झाल्या. नुपूर म्हणते 3च झाल्या. आणि हे भांडतच त्यांचं पाणीपुरी खाणं सुरू असतं. आणि मग अचानक मल्हार एक पाणीपुरी घेतो तर त्याची पाणीपुरी हातातच फुटते. नुपूर हसू लागते, अरे रे फुटली तुमची पाणीपुरी. आणि त्याच वेळेस नुपूरच्या हातातली पाणीपुरी सुद्धा फुटते. मल्हार तिच्यावर हसू लागतो. या दोघांची पाणीपुरी खाऊन झालेली असते. मल्हार म्हणतो, बस झालं नुपूर, तुझ्या 20 झाल्या, माझ्या 20 झाल्या. आता आपल्यातली कॉम्पिटिशन आपण संपली असं जाहीर करूया आणि आपण दोघेही टाय झालो आहोत, कुणीच नाही जिंकलंय. नुपूर म्हणते, ठीक आहे सर, पण आपण कॉम्पिटिशन पुन्हा करायची. मल्हार म्हणतो, हो नक्की. आणि हे दोघे खूप खुश असतात. नुपूर ही मल्हारला सांगते, मल्हार सर, मला आयुष्य जगायला ना 2च गोष्टी लागतात. एक म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरी म्हणजे पाणीपुरी. या 2 गोष्टी असल्या ना की मी मंगळावर सुद्धा राहू शकते. मल्हार हसू लागतो आणि तेवढ्यात मीना तेथे टाळ्या वाजवत वाजवत येते. मीनाला पाहून नुपूर आणि मल्हारला मोठा धक्काच बसतो आणि मीना म्हणते, अरे वा, किती छान चाललंय तुमचं, मस्त पाणीपुरी खाताय, एन्जॉय करताय. मीना ही आपल्याला असं पाहत होती, त्यामुळे नुपूरला मोठा धक्काच बसतो. तर मल्हार म्हणतो, तुम्हाला पण पाणीपुरी खायची आहे का? आणि तो पाणीपुरीची ऑर्डर देणार. तितक्यात मीना म्हणते, हो खायची ना, मला सुद्धा खायची आहे, कारण मी असं खोटं नाही वागत ना तुमच्या मिस नुपूर सारखं. नुपूर आणि मल्हार चांगलेच घाबरतात आणि लगेचच मीना ही काही पुढे बोलणार तर नुपूर तिला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, वहिनी तुझे काही समजते ना तसं काही नाहीये. तर मीना चिडून म्हणते, मी जे समजते ना तसंच आहे. अगं किती आतल्या गाठीची आहेस ग तू. त्याच्या चाळीमध्ये तर सुतकी चेहरा करून माझा वेदांत गेलाय, मला काही खायचं नाही अशी नाटकं करतेस आणि येथे मस्त मजा मारतीयस. वा रे वा नुपूर. मल्हार आणि नुपूरला खूप राग येतो, पण मीनाच्या तोंडचा पट्टा सुरूच असतो. मीना ही एकानंतर एक आरोप लावत असते. नुपूर, तुझं कसं आहे माहिती आहे का, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी मुलगी आहेस तू. आता हा मालदार बकरा सापडलाय ना, मस्तपैकी त्याच्याबरोबर दिवसभर गाडीत फिरायचं, मजा करायची, ऐश करायची, हेच धंदे सुरू आहेत तुझे. नुपूरला खूप राग येतो. मल्हार हा लगेचच म्हणतो, वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मिस नुपूर येथे यायला तयार नव्हत्या. मीच त्यांना म्हणालो चला पाणीपुरी खायला, मीच त्यांना आग्रह केला होता. तर लगेचच मीना म्हणते, अहो साहेब, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमन,
तुम्ही बोलणार आणि आम्ही विश्वास ठेवणार. आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार? आणि तुमच्यासारख्या माणसांना तर हे नेहमीच असेल ना. अशी दुःखी मुलगी पाहिली म्हणजे तुमचं ते आयतं सावज. आधी तिच्याशी गोडगोड बोलायचं, तिला रडायला खांदा द्यायचा आणि मग तिचे डोळे पुसण्याच्या नादात तिचा फायदा उचलायचा. तुमच्यासारख्या माणसांसाठी तर ही रोजची गोष्ट आहे. मल्हारला खूप राग येतो. नुपूर सुद्धा चिडते आणि म्हणते, वहिनी बस झालं, तू मला काही बाही बोलत असते, मी ते सहन करते, पण मल्हार सरांना काहीही बोललेलं मी सहन करणार नाही. तुला काय माहिती आहे का मल्हार सरांबद्दल? तुला माहिती आहे का ते कसे आहेत? पण मी मल्हार सरांना ओळखते. तुला असं वाटतंय की मल्हार सर माझा फायदा उचलताय? नाही, मला माहिती आहे मल्हार सर हे किती खरे आहेत. त्यांची प्रत्येक भावना खरी आहे आणि फक्त मैत्रीच्या नात्यासाठी ते हे सगळं करताय. आमच्या दोघांची निखळ मैत्री आहे. पण तुझ्यासारख्या बाईला नाही समजायचं की मैत्री काय असते, निखळ नातं काय असतं, एकमेकांसाठी काही करणं ते सुद्धा निस्वार्थीपणे हे काय असतं. कारण तू एक नंबरची स्वार्थी बाई आहेस. तू फक्त स्वतःचा फायदा पाहतेस. आणि तुला एक गोष्ट सांगते, जसे आपण असतो ना तसं आपल्याला जग दिसतं. तू एक नंबरची स्वार्थी, कपटी, कारस्थानी आहेस म्हणून तुला जग सुद्धा तसं दिसतं. पण मल्हार सर तसे नाहीये. नुपूर ही चक्क आपल्याला बोलतीये हे पाहून मीनाला खूप राग येतो. तर मल्हार ही माझी बाजू घेऊन स्वतःच्या वहिनीशी भांडतीये हे पाहून मल्हारला सुद्धा भारी वाटतं. नुपूर मात्र आज या मीनाला काही सोडायचं नाही असं ठरूनच आलेली असते आणि ती मीनाला ठणकावून सांगते, यानंतर जर मल्हार सरांबद्दल एकही अपशब्द तू बोललीस ना तर मी सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेव. मीना चिडून म्हणते, नुपूर तू मला बोलती? तर नुपूर ओरडून म्हणते, गप्प बस, एक शब्दही बोलायचा नाही. एकतर आधीच तू माझी वहिनी आहे हे सांगायला मला लाज वाटते. कारण तुझं वागणं, तुझं बोलणं, मीनाच्या पायाखालची जमीनच सरकते की नुपूर चक्क मला तुझी लाज वाटतीये असं म्हणाली. आणि मग नुपूर तिला ठणकावून सांगते, आता यानंतर एक शब्दही बोलायचं नाही, येथून निघायचं, नाहीतर मला तुझ्या आणि माझ्या नात्याची सुद्धा लाज वाटेल. मीना मल्हारकडे पाहते. मीनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. या नुपूरने चक्क माझा भर चौकात या मल्हार समोर एवढा मोठा अपमान केला आणि नुपूर ही आपल्याला असं बोलली. मीना रागारागाने तेथून निघून जाते. मल्हार आणि नुपूर खूप दुःखी असतात. नुपूर मल्हारला म्हणते, सॉरी सर, जे काही झालं त्यासाठी मला माफ करा. तर मल्हार म्हणतो, नुपूर तू का सॉरी म्हणतेस? यात तुझी काही चूक नाहीये. उलट मी तुला थँक्यू म्हणायला हवं की तू माझी बाजू घेतलीस. तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे. आणि नुपूर म्हणते, सर चुकलंय का आपलं? मल्हार विचारतो, काय? तर नुपूर म्हणते, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. मल्हार सुद्धा हसतो. नुपूर म्हणते, आणि तसंही मला कुणीतरी सांगितलंय की झालं गेलं विसरून जायचं आणि जगत राहायचं. मल्हार खूप खुश होतो आणि म्हणतो, चला आता आपल्याला इव्हेंटला जायचं आहे. आणि मग हे दोघेही इव्हेंटला जायला निघतात. इकडे नुपूरच्या घरी आशा भाजी निवडत असते तर अन्वय त्याचं काहीतरी काम करत असतो. तेवढ्यात मीना ही तनफन करत घरी पोहोचते. तिची पर्स फेकून देते आणि सरळ किचनमध्ये जाते. आशा आणि अन्वयला हे दिसतं. दोघे एकमेकांना इशारा करतात की हिला काय झालंय. आणि मीना ही किचनमधून चक्क एक मोठं ताट आणि एक लाटणं घेऊन घराबाहेर येते आणि खुर्चीवर जाऊन बसते. मीना आणि अन्वयला काही समजतच नाही की नेमकं काय झालंय. आशा आणि अन्वय दोघे बाहेर येतात आणि अन्वय हा तिला विचारतो, मीना काय झालंय तुला? तू येथे बाहेर येऊन का बसलीये? पण मीना एक शब्दही बोलत नाही. आणि आशा ही सुद्धा तिच्याकडे पाहतच राहते. पण मीनाच्या मनात फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे आज त्या नुपूरने माझा भर बाजारात कसा अपमान केला. त्या मल्हारसाठी ती मला काय काय बोलली. वहिनी गप्प बस, मी मल्हार सरांविरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. मला तुझी लाज वाटते असं ती मला म्हणाली. आणि मीनाने आता काहीतरी वेगळाच विचार केलेला असतो. आपल्या या अपमानाचा बदला घ्यायचा, नुपूरला बोलायचं असं तिने ठरवलेलं असतं. पण आशा आणि अन्वयला काही समजतच नाही की मीनाला नेमकं काय झालंय, ती एवढी का रागावली आहे आणि घराबाहेर हे ताट आणि लाटणं घेऊन का बसली आहे. पण नक्कीच काहीतरी मोठं घडलंय हे त्यांना समजत असतं. आणि मग रात्र होते आणि नुपूरच्या चाळीमध्ये मल्हार नुपूरला सोडायला येतो. दोघेही गाडीच्या खाली उतरतात. मल्हार हा नुपूरला सांगतो, मिस नुपूर, क्लायंटनी मला पर्सनली सांगितलंय की त्यांना आजचं जेवण खूप आवडलं, तुमचं कौतुक करत होते ते. तर नुपूर म्हणते, सर सगळं श्रेय तुमच्या प्लॅनिंगला जातं.
तुम्ही एवढं छान प्लॅनिंग केलं होतं, मग सगळं छान होणारच ना. तर मल्हार म्हणतो, नाही नुपूर, सगळं काही तू केलं होतं. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचं तू काळजी घेतली होती, त्यामुळे इव्हेंट एवढा छान झाला. मल्हार म्हणतो, नुपूर चला आता घरी जायची वेळ झाली. तर नुपूर म्हणते, हो सर. मल्हार तिला म्हणतो, पण थोडं सांभाळून, कारण तुझी जी वहिनी आहे ना, ती काय तुला सोडत नाही असंच दिसतंय. नुपूर सांगते, सर नका काळजी करू, मला तिच्या बोलण्याची सवय झाली आहे. हे दोघेही एकमेकांना बाय म्हणतात. मल्हार तेथून निघून जातो. पण नुपूरला मात्र खरंच भीती वाटत असते. आज मी मीना वहिनीला जे काही बोलली आहे, ती काय मला सोडणार नाही. ती नक्कीच खूप चिडलेली असेल, हे नुपूरला सुद्धा माहीत असतं. आणि नुपूर ही घराकडे जायला निघते. आणि इकडे मल्हार हा सुद्धा आपल्या घरी जात असतो. तो चक्क गाडीच्या काचेतून आपलं डोकं बाहेर काढतो आणि खूप खुश असतो. त्याला मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा असतो. त्याला सगळं आठवतं की आज नुपूरबरोबर मी पाणीपुरी कॉम्पिटिशन केली. आम्ही दोघे किती मस्त पाणीपुरी खात होतो, एन्जॉय करत होतो, हे सगळं मल्हारला आठवतं. तो खूप खुश असतो. त्याच वेळेस नुपूर ही माझी बाजू घेऊन तिच्या वहिनीशी भांडत होती. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, हे सुद्धा त्याला आठवतं. आणि नुपूर हसताना किती छान दिसते. मी आशाने सांगितल्याप्रमाणे नुपूरच्या आयुष्यात नवीन रंग भरू शकलोय, हे सगळं त्याला आठवतं. आणि मल्हार खूप खुश होतो. तो पुन्हा गाडीत बसतो आणि विचार करतो, नुपूर खरंच तुझ्या आयुष्यात हे नवीन रंग भरताना मला खूप भारी वाटतंय. मी सुद्धा नव्याने जगायला शिकतोय आणि हळूहळू कधी मीच तुझ्या आयुष्याचा भाग बनून गेलोय हे मलाच कळत नाहीये. फ्रेंड्स, खरंच नुपूर आणि मल्हारची केमिस्ट्री पाहायला खूप मजा येते. आणि हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेत असंच वाटतंय. लवकरच ते एकमेकांना हे सांगतील सुद्धा आणि मग मालिका पाहण्याची मजा आणखीनच वाढेल. आणि इकडे नुपूर घरी पोहोचते तर आशा, अन्वय, मीना हे सगळे घराबाहेरच असतात. आणि मीनाच्या हातामध्ये ते लाटणं आणि ताट तसंच असतं. नुपूरला काही कळतच नाही हे सगळे बाहेर का उभे आहेत. नुपूर आशा आणि अन्वयला इशाऱ्याने विचारते, पण त्यांना काही माहीतच नसतं. पण नुपूर आलीये हे पाहून मीना लगेच तिचा धिंगाणा सुरू करते. नुपूर येण्याचीच वाट ती पाहत होती. मीना ही लगेचच आपल्या घराबाहेर चाळीच्या अंगणात येते आणि जोर जोरात ताटली आणि लाटणं वाजू लागते. या 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 या, ओ वहिनी या, ओ ताई या, दादा या, असं म्हणून ती संपूर्ण चाळ गोळा करते. वहिनी चाळ गोळा करतीये हे पाहून नुपूरला जबर धक्काच बसतो. आशाला सुद्धा समजतं आता ही मीना नक्कीच मोठा धिंगाणा घालणारे. अन्वय सुद्धा घाबरतो. आणि नुपूरच्या लक्षात येतं, आज दुपारी मी मीनाचा जो अपमान केला होता त्याचा बदला ही बाई आता घेणार आहे. मीना संपूर्ण चाळ गोळा करते आणि पाहता पाहता लहान मुलं, मुली, माणसं, चाळीतले सगळे लोक तेथे जमतात. आणि मीना तिचा धिंगाणा सुरू करते आणि म्हणते, या या, आज मी तुम्हाला या नुपूरचं खरं रूप दाखवणार आहे. नुपूर मीनाला विचारते, वहिनी हे काय करतेस तू? चाळ गोळा करण्याची काय गरज आहे? प्लीज हा धिंगाणा घालू नकोस. अन्वय सुद्धा मीनाला जाब विचारतो, मीना हे सगळं काय सुरू आहे तुझं? मीना दातोट खाऊन म्हणते, तू गप्प बस, मी जे करते ना ते योग्यच करतेय. आणि लगेच एक बाई विचारते, काय हो मीनाताई, तुम्ही चाळ कशाला गोळा केली आहे? तर मीना तिच्याजवळ जाऊन म्हणते, कारण मला आज तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. ही जी नुपूर आहे ना, ही नुपूर तुम्हाला सगळ्यांना खूप गरीब वाटते, पण ती गरीब गाय आणि पोटात पाय आहे. एक नंबरची खोटाडी आहे. तिच्या चेहऱ्यावर वेगळं आणि मनात वेगळं आहे. नुपूर, आशा, अन्वय यांना जबर धक्काच बसतो. आणि मग या मीनाच्या तोंडचा पट्टा सुरू होतो. मीना सगळ्या चाळीतील लोकांना सांगते, तुम्हाला असं वाटतं ना ही नुपूर बिचारी खूप दुःखी आहे, अबला आहे. तिचा नवरा हा लग्नाच्या दिवशीच देवाघरी गेला. देवाघरी कसला गेला? हिने गिळलं त्याला. नुपूरला खूप वाईट वाटतं. आशाला तर खूप राग येतो. अन्वय सुद्धा दुःखी होतो. आणि नुपूर ही मीनाला समजवण्याचा प्रयत्न करते, वहिनी प्लीज आपण घरात जाऊन बोलूया, असं चाळीसमोर धिंगाणा करू नकोस, हे सगळं करू नको. पण मीना काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणते, नाही नुपूर, आज मी गप्प बसणार नाहीये. आणि मीना ही संपूर्ण चाळीला सांगते, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असंच वाटतं ना, ही नुपूर खूप दुःखी आहे, तिचा नवरा गेलाय, पण ही सगळी तिची नाटकं आहेत. अहो, चाळीमध्ये तुमच्यासमोर असा सुटकी चेहरा करते, येथे स्वतःच्या न झालेल्या सासूला आमच्या घरात आणून ठेवलंय, तिला पोसण्याची नाटकं करते, आणि तिकडे हिने एक मालदार बकरा पकडला आहे. नुपूरला खूप राग येतो.
मीना ही मल्हारबद्दल बोलत असते आणि मीना सगळ्या चाळीतील लोकांना सांगते, दिवसभर त्याच्याबरोबर गाडीत फिरत असते, मजा मारते, तिथे रंगरलिया करते आणि येथे चाळीत येताना असा सुटकी चेहरा करते. म्हणजे आपल्याला असं वाटेल की ही खूप दुःखी आहे, पण ही सगळी हिची नाटकं आहेत, नाटकं. नुपूर चिडून म्हणते, वहिनी बस झालं. तर मीना म्हणते, कसलं बस झालं, आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे. तू खूप सांगतेस ना की तुझं वेदांतवर खूप प्रेम आहे, तू वेदांच्या गुन्हेगाराला शोधून काढणार आहे. मग कुठे वेदांचा गुन्हेगार, अजून का नाही शोधलं? खरं म्हणजे तू वेदांतला विसरलीये. मला तर कधी कधी असं वाटतं तुझं वेदांतवर प्रेम नव्हतंच, फक्त तू ही सगळी नाटकं करत होती लोकांची सहानुभूती मिळवायला. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. आशाला सुद्धा खूप वाईट वाटतं. मग नुपूर ही मीनाला ठणकावून सांगते, वहिनी तुला काय माहितीये, मी वेदांच्या गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी प्रयत्न करतीये, माझे प्रयत्न सुरू आहेत. मीना म्हणते, प्रयत्न सुरू आहेत पण काय फायदा, वर्ष होऊन गेलं अजून गुन्हेगार सापडला नाही. प्रयत्न सुरू आहे असं म्हणायचं आणि मग तिकडे वेगळेच प्रयत्न सुरू करायचे. हे तर तुझं खरं रूप आहे. अगं तुझ्यापेक्षा तर आम्ही बरे, जे आमच्या मनात तेच आमच्या तोंडात. तुझ्यासारखं नाही, मनात एक आणि तोंडात एक, खोटारडी कुठली. नुपूरला खूप वाईट वाटतं आणि ती घरामध्ये निघून जाते, रूममध्ये जाते, दरवाजा लावून रडत बसते. त्यामुळे सगळेच खूप दुःखी होतात. आशा, अन्वय, मीना सगळे घरात येतात आणि आशा ही दरवाजा वाजवते, नुपूर प्लीज दार उघड, प्लीज दार उघड. पण नुपूर काही दार उघडत नाही आणि ढसाढसा रडू लागते. अन्वय मीनावर खूप चिडतो आणि म्हणतो, ए बाई, अजून किती खालच्या थराला जाणार आहेस? अगं तुला काय प्रॉब्लेम आहे नुपूरपासून? काय बिघडवलंय तिने तुझं? का तिला सारखं सारखं बोलत असते? का तिचा अपमान करतेस? लाज नाही का वाटत तुला? आशा अन्वयला म्हणते, अन्वय आता तुम्ही दोघे वाद घालू नका, नुपूर दार उघडत नाहीये, तू तिच्याशी बोल. अन्वय दाराजवळ येतो आणि नुपूरला हाक मारतो, नुपूर प्लीज दार उघड, लवकर बाहेर ये. पण नुपूर काही दार उघडत नाही. अन्वय चिडून म्हणतो, हे जे काही सगळं होतंय ना मीना, फक्त तुझ्यामुळे होतंय. मीना चिडून म्हणते, तुला तर तुझ्या बहिणीची चूक दिसणारच नाही, कारण तुझी बहीण तुला खाऊ घालते ना, ती तुझं घर चालवते, त्यामुळे तिने काही केलं ना तरी तू काय बोलणारच नाही, तू डोळे झाकच करणार. अन्वयला खूप राग येतो आणि अन्वय चक्क मीनावर हात उचलतो, तो तिच्या मुस्काटीत मारणार. इतक्यात नुपूर दरवाजा उघडते आणि अन्वयचा हात पकडते. ती अन्वयला इशारा करते, नाही तू प्लीज असं करू नको. अन्वय हात खाली घेतो आणि मग नुपूर ही मीनाला ठणकावून सांगते, वहिनी तू जे काही बोलली ना ते मला मान्य नाहीये. तू माझ्या चारित्र्यावर जो संशय घेतला, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, ते अगदी चुकीचं आहे, ते मला मान्य नाहीये. हो, तुझा एक आरोप मला मान्य आहे की मी वेदांच्या प्रकरणात लक्ष देत नाहीये, मी वेदांच्या गुन्हेगाराला अजून शोधून काढलं नाहीये आणि लवकरच मी ते शोधून काढणार आहे. आशाला मोठा धक्काच बसतो, कारण आशाला माहिती आहे वेदांचा गुन्हेगार हा मल्हार आहे. आशा नुपूरला म्हणते, पण नुपूर? तर नुपूर म्हणते, नाही आई, आता मला कुणीच थांबवायचं नाही. मला वहिनीचं पटलंय, जोपर्यंत मी वेदांच्या गुन्हेगाराला शोधून काढत नाही, त्याला शिक्षा मिळवून देत नाही ना, तोपर्यंत मी स्वतःचा विचार करणं अगदी चुकीचं आहे. मी आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही आणि आता मला या विषयावर कोणताच वाद नकोय. ईशा घरी येईल, सगळ्यांनी गप्प बसा, भांडण नकोय. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मीनाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, भांडण बस करा, जसं काय आम्ही आमच्या मुलीवर संस्कारच करत नाही, आम्हाला आमच्या मुलीची काळजीच नाहीये. आली मोठी. नुपूर ही बाहेर निघून गेल्यामुळे आशाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि अन्वय या मीनावर खूप चिडतो की ही बाई कधीच सुधारणार नाही, ती कधीच बदलू शकत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आत्ता कोठे नुपूर आयुष्यात जगणं शिकत होती, वेदांच्या आठवणीतून बाहेर येत होती, पण जोपर्यंत मीनासारखी बाई तिच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तिला सुख मिळणार नाही असंच दिसतंय. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. आशा घडलेला सगळा प्रकार मल्हारला सांगणार, त्यामुळे मल्हार ठरवेल की जोपर्यंत मी स्वतःचं सत्य नुपूरला सांगत नाही तोपर्यंत ती वेदांच्या दुःखातून बाहेर येणार नाही. त्यामुळे मी आता नुपूरला सगळं खरं खरं सांगून टाकतो की वेदांचा अपघात मीच केला आहे. पण
आशा त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देईल. नाही मल्हार, मला हे मान्य नाही आहे आणि या प्रकरणासाठी माझ्याकडे एक दुसरा उपाय आहे. मग आता आशाची ही आयडिया काय असेल हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळणार. पण इन्स्पेक्टर कदम चक्क नुपूरला पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेणार. आशा आणि मल्हारसुद्धा तिच्याबरोबर असतील आणि इन्स्पेक्टर कदम वेदांतचा अपघात केलेल्या गुन्हेगाराचा फोटो नुपूरला दाखवणार. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसेल आणि नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहिल. मग हा फोटो कुणाचा आहे? हा फोटो मल्हारचा आहे की दुसऱ्या कुणाचा तरी? कारण मल्हारचे हात थरथर करत असतील. नुपूर हे सुद्धा पाहणार. मग नुपूरचा मल्हारवर संशय आलाय आणि या इन्स्पेक्टर कदमने कोणाला शोधून काढलंय हे सगळं तर आपला पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. आणि पुढील एपिसोड पाहायचा असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड आणि अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.